सर्वांना गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. पहा, आपण एक आज NMMS जी एक्झाम आहे त्याची एक प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. ह्याच्या अगोदर आपण सायन्सची प्रश्नपत्रिका सोडवली आहे, त्याच्यानंतर सामाजिक शास्त्राची सोडवली. आज गणितामध्ये असणारे जे काही 20 प्रश्न आहेत ते प्रश्न आपण सोडवणार आहोत. 2024 ची परीक्षा आहे. 2024 ला जी परीक्षा झाली होती त्याचा क्वेश्चन पेपर आपण सोडवतोय आणि तो मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन जे मुलांना अवघड जातात त्याचा आपल्याला अभ्यास करायचा, ते संपूर्ण सोडवायचे. एकदा का बेटांनो हे लेक्चर पाहिलं की अशा पद्धतीचे येणारं प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला सुटणार आहे. आणि प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सोडवणं हे अतिशय महत्त्वाचे आहे. का? तशाच पद्धतीने एक्झामला क्वेश्चन येत असतात. पहा, ही बॅच आहे NMMS परीक्षा बॅच जी आपण लॉन्च केली आहे अतिशय माफक दरात. आपल्या तौले पाटील एज्युकेशन नावाचं जे ॲप आहे प्ले स्टोअरवर त्यावर मिळते. त्याची किंमत अतिशय कमी आहे, अतिशय म्हणजे खूप कमी आहे. आणि ती बॅच जर घेतली तर 100% तुम्ही क्वालिफाय होताल ही खात्री आम्हाला आहे. आपण परीक्षाचा एक पेपर पाहतोय, क्वेश्चन पेपर आपण ह्या ठिकाणी सोडवणार आहेत. अशा पद्धतीने हा क्वेश्चन पेपर आपण सुरू केला होता. पहा, ही परीक्षा झाली होती 22 डिसेंबर 2024 ला. आणि या परीक्षेमध्ये असणारे जे काही मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन आहेत ते आपल्यालाच घ्यायचे आहेत. पहा, पहिलाच क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा आहे मुलांना. क्वेश्चन तुम्ही कॉन्सन्ट्रेशन देऊन वाचायचा, अर्धा मिनिट तुमच्यासाठी. क्वेश्चन वाचल्यानंतर किती समजतोय हे तुम्ही पहा, तर सोडवायला मजा येते. पहा, क्वेश्चन एकदा वाचून घ्या. काय सांगितलंय क्वेश्चन मध्ये सांगा बरं. या दोन लाईन पॅरलल आहेत, समांतर आहेत. AB लाईन ही पहा, ही AB लाईन असणारी AB आणि दुसरी ही लाईन पॅरलल आहे. या ठिकाणचा कोन दिलाय 110 आणि बेटांनो या ठिकाणचा कोन आहे 50. तुम्हाला कोणता कोन काढायचा हे फायनली माहित झालं पाहिजे. कोणता कोन काढायचा आहे बघा. कोन DCB काढा. कोन DCB च माप फाइंड करायचंय बा. DCB कुठे? DCB हा पूर्ण अँगलचं मेजरमेंट काढायचं. आता हे दोन माप दिलेत, पूर्ण अँगलचं मेजरमेंट काढायचं कसं, त्याच्यासाठी एक कन्स्ट्रक्शन करायचंय. काय करायचं बघा. या C मधून जाणारी आणि या वरच्याही लाईनला आणि खालच्याही लाईनला असणारी पॅरलल लाईन काढायची. एक समजलं? पहिली गोष्ट कळली का? मला सांगा आपण काय केलंय. ही आपली काय वरची लाईन DE, ही आहे DE नावाची लाईन. त्याच्यानंतर ही C बिंदूतून काढलेली ही लाईन आहे आणि इथं पहा या ठिकाणी होणारा अँगल 50 चा आहे. आणि मग हा अँगल कितीचा असेल फायनली कमेंट मध्ये आन्सर तुम्हाला सांगायचं. हा अँगल 50 चा आहे तर इथं C पॉइंट. मग हा अँगल कितीचा असेल. दीज आर द अल्टरनेट अँगल्स when two lines are parallel then alternate angles are congruent. याचंही माप झालं 50. याचं मिळालं, याचं पा या अर्ध एवढं मिळालं पा, याचं मिळालं 50 या एका अँगलचं. पण आम्हाला पूर्ण काढायचं, याचं काढायचंय. मग परत बघा, ही आमची कोणती लाईन पहा, ही आमची लाईन आहे. अशा पद्धतीने इथं C पॉइंट, इथं B पॉइंट. हा अँगल दिलाय 110. क्लिअर? तो अँगल 110 दिलाय. मग आम्हाला हा अँगल 110, ही दोन लाईन तर पॅरलल आहेत. मग इथला अँगल कितीचा असेल बोलत राहा. इथला अँगल कितीचा. These two angles are called as interior angles.
कन्सेप्ट ज्यावेळेस आपण शिकलोय, आठवत असेल ज्यावेळेस हे चॅप्टर आपण शिकलोय ना त्यावेळेस असे खूप एक्झाम्पल घेतले. नसल तर ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ पहा, ह्या चॅप्टरचा समांतर रेषा नावाची प्रकरण आहे त्याचा व्हिडिओ पहा. याचं माप 110. या दोघांची बेरीज किती असते? 180. ह्या दोघांची बेरीज 180 असती. मग याचं 110, याचं एकट्याचं बेटानं 70 आलं. मग याचं 50, याचं 70. पण तुम्हाला विचारलाय डीसीबी. डीसीबी म्हणजे दोघांच्या मेजरची ऍडिशन, म्हणजे 50 डिग्री प्लस 70 डिग्री. आणि आता बोला ऍडिशन काय होईल? 120. हे झालं आन्सर. फायनली पर्याय क्रमांक काय लॉक करायचा आहे सांगा? पर्याय क्रमांक काय लॉक करू? पर्याय क्रमांक 2 हा आपण लॉक केलाय. सगळ्यांना उत्तर आले असेल तर यस म्हणा आणि पटपट रेड हार्ट डाला. पटपट सगळ्यांनी यस म्हणायचंय. समजलंय का? चला, समजलं असेल तर यस म्हणा, नसेल तर एकदा परत एकदा एक पाठीमागे घेऊन कसं सोडवलंय ते एकदा पाहून द्या. परत पुढचा क्वेश्चन. खालील पैकी कोणत्या त्रिकोणात शिरोलंब संपात बिंदू हा त्रिकोणाचा शिरोबिंदू असतो? आपण हे प्रकरण शिकलोत. अल्टिट्यूड अँड मीडियन ऑफ अ ट्रायंगल मध्ये. अल्टिट्यूड आणि मीडियन ऑफ अ ट्रायंगल मध्ये आपण शिकलोत. काय शिकलोत? की या ठिकाणी जो काटकोन त्रिकोण असतो, काटकोन त्रिकोणामध्ये हा ए, बी आणि सी प्रत्येक व्हर्टेक्स मधून परपेंडिक्युलर काढतोय. पहा, काटकोन त्रिकोणामध्येच ही कन्सेप्ट क्लिअर आहे, हे आपण शिकलो. ए बिंदूतून आपण हा लंब टाकला, ए बिंदूतून समोरच्या बाजूला लंब टाकला, इथं लंब झाला. सी बिंदूतून परत ह्याच्यावर लंब टाकला, ओके, पहा इथंही लंब टाकला. परत या बी बिंदूतून याच्यावर लंब टाकला आणि तीनही अल्टिट्यूड ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात त्या पॉइंटलाच म्हणतात शिरोलंब संपात बिंदू. शिरोलंब संपात बिंदू. आणि ह्या काटकोन त्रिकोणातच हे कुठं असतात? ह्या बी शिरोबिंदूवर आहेत. मग ह्याचं फायनली आन्सर काय असेल? काटकोन त्रिकोण हे फायनली आन्सर. ह्याचं बघा, काटकोन त्रिकोणात हा संपात बिंदू कुठं असतो? शिरोबिंदूवर असतो. बरं, मग लघुकोन त्रिकोणात कुठं असतो बघायचंय का? हा बघा, हा आपला लघुकोन त्रिकोण. हा त्रिकोण कोणता आहे? लघुकोन त्रिकोण. हा पी, क्यू आणि आर नावाचा हा लघुकोन त्रिकोण. पहा, आता याच्यातून परपेंडिक्युलर टाकला असा, या पी बिंदूतून परपेंडिक्युलर टाकला इथं, आर बिंदूतून परपेंडिक्युलर टाकला तर कुठं होईल? या इथं परपेंडिक्युलर झाला. इथं क्यू बिंदूतून परपेंडिक्युलर टाकला तर कुठं? ह्या इथं. आणि कुठं इंटरसेक्ट झालेत? हे सगळे एकाच ठिकाणी इंटरसेक्ट झालेत. आणि हा बिंदू असतो त्याला शिरोलंब संपात बिंदू म्हणतात. आणि हा कुठे रे? लघुकोनात कुठे? लघु कोण त्रिकोण आहे. लघुकोन त्रिकोण आहे, हा लघुकोन त्रिकोण आहे. आणि शिरोलंब संपात बिंदू कुठं आहे? त्रिकोणाच्या कोणत्या भागात? अंतर्भागात. हे फायनल आपण कन्सेप्ट ह्या प्रकरणात शिकलो. ज्याने प्रकरणाचे संपूर्ण व्हिडिओ पाहिले त्या ठिकाणी भरपूर असे प्रश्न आपण सोडवायला दिले. त्यानं ज्यानं तिथं अभ्यास केला त्याला 1 मिनिटात हा क्वेश्चन सुटतो. विशाल कोण त्रिकोणात हा कुठे येतो? बाह्य भागात येतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, वाचा. खालीलपैकी कोणत्या चौकोनाचे कर्ण परस्परांना लंब आणि महत्वाचं वट नसतात? नसतात. काय सांगितलंय? नसतात.
चौकोनाचे प्रकार आपण पाहिलेत. चौकोन आणि चौकोनाच्या प्रकारामध्ये चौकोन नावाचे चॅप्टर आहे, त्याच्यात हा कन्सेप्ट शिकलो होतो बेटांनो. बघा मास्तरला आठवतंय, तुम्हाला आठवतंय बघा, नसेल तर जा त्या लेक्चर कर, त्याचे व्हिडिओ आपल्या ऍपमध्ये आहेत. ऍपमध्ये सुंदर व्हिडिओ आहेत, प्रत्येक कन्सेप्ट समजण्यासारखे व्हिडिओ आपण इथं बनवलेत. मग आता बघा तुम्हाला एक माहिती आहे, हा काय आहे, हा चौरस आहे, हा चौरस. ओके, त्याच्यानंतर हा समभुज चौकोन आहे. बघा हा समभुज चौकोन आहे. हे आहे काय, अशा पद्धतीने याला पतंग म्हणतात. आणि हे आहे आयत. हे काय आहे, आयत. आणि आपल्याला प्रश्न विचारलाय काय बघा, कर्ण परस्परांना लंब नसतात. दिस वर्ड इज इम्पॉर्टंट. मग हा बघा या ठिकाणी हा याचा कर्ण आणि हा याचा कर्ण. प्रॉपर्टीज ऑफ स्क्वेअर मध्ये आपण पाहिलं, इन स्क्वेअर डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्ट इच अदर. हिथं अँगल 90 चा म्हणजे लंब आहे का, आहे. हिथं लंब आहे, आपल्याला नसतात शोधायचे. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी हा याचा कर्ण, हा याचा कर्ण, आणि इथं सुद्धा समभुज मध्ये सुद्धा कर्ण परस्परांचे लंब असतात. समभुज चौकोनामध्ये सुद्धा कर्ण परस्परांचे लंब असतात. हे फायनल. आणि हे पतंग आहे, पतंगाचा हा एक कर्ण आणि हा दुसरा कर्ण. प्रॉपर्टीज आहेत ह्या. आणि इथं बघा इथंही कर्ण परस्परांचे लंब असतात, पण आयतामध्ये कर्ण परस्परांचे लंब असतील असं स्टेटमेंट नाहीये, प्रॉपर्टीज नाहीये. ह्याची प्रॉपर्टी, इन स्क्वेअर डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्ट इच अदर. इन रोम्बस डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्ट इच अदर. इन काइट डायगोनल्स आर ओनली परपेंडिक्युलर. आणि एकाच डायगोनलला बायसेक्ट करतो. आणि म्हणून आपलं नसतात तर हिथं नसतात, ह्या ठिकाणी लंब नसतात. डायगोनल इथं लंब नसतात. आणि मग पर्याय क्रमांक 4 हे फायनल आन्सर. फायनल आन्सर तर मिळालं, मास्तरनी काढलंय. तुम्हाला येत आहे का बघा, तुम्हाला येणार. इथं 2 ट्रँगल दिलेत. पहिला ट्रँगल एबीसी. कुठे एबीसी, ए बी सी, हा इकडचा एक ट्रँगल एबीसी. दुसरा ट्रँगल बघा बरं कुठे आहे, एबीडी. एबीडी हा दुसरा ट्रँगल झाला. पण हे 2 ट्रँगल कोणत्या टेस्ट नुसार आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे, बाकोको. कोणती टेस्ट, बाकोको. इन इंग्लिश बाकोको मीन्स साइड, बाजू, साइड, अँगल, अँगल. ए टेस्ट नुसार 2 ट्रँगल कॉन्ग्रुएंट होण्यासाठीची टेस्ट आहे. आणि मग कोणती माहिती अपुरी आहे, हा अँगल, ह्या अँगल, ह्या आणि हा 2 अँगल तर कॉन्ग्रुएंट झाले 2 ट्रँगल मध्ये बेटा. त्याच्यामध्ये ही साइड कशी आहे बेटांनो, कॉमन. ही साइड कशी आहे, कॉमन. मग राहिलं काय, इथं बघा साइड, अँगल आणि अँगल. ही टेस्ट इथं बसल म्हणजे हा अँगल म्हणजे हा अँगल आणि इकडचा कोणता, हा अँगल कॉन्ग्रुएंट दाखवावे लागतील. नेम ऑफ दिस अँगल इज, याचं नाव काय सांगा, अँगल ए बी सी. ए बी सी दिलं नाहीये,
पण हे शो करावं लागेल एबीसी आणि इथं एबीडी कोणता अँगल कॉन्ग्रंट अँगल एबीडी हे दोन अँगल कॉन्ग्रंट दाखवले तर ही टेस्ट नुसार दिस टू ट्रँगल्स आर कॉन्ग्रंट. मग सांगा बरं पटपट पर्याय क्रमांक किती आहे? एबीसीडी एबीसी कॉन्ग्रंट एबीडी पर्याय क्रमांक 3 लॉक करा कमेंट मध्ये फास्ट फास्ट. गटांनो एकदम सोपं कार्यक्रम आहे, लक्ष द्या. अशा पद्धतीचे प्रश्न नक्कीच सोडवा. आपल्या ॲपवर जा, ॲपवर लेक्चर पहा, लेक्चरमध्ये तुम्हाला हे सगळे कन्सेप्ट क्लिअर आहेत. आपल्या ॲपमध्ये प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर केला आहे. हे प्रकरणाचे ज्यावेळेस आपण लेक्चर घेतलेत क्वेश्चन घेतले तिथं या सगळ्या गोष्टी सांगितल्यात. नेक्स्ट क्वेश्चन, एका वस्तूवर किती टक्के सूट दिली? 7% डिस्काउंट दिल्यानंतर ती वस्तू कितीला मिळते? 3813 रुपयाला मिळते. तर त्या वस्तूची खरेदी किंमत काढायची, परचेसिंग प्राइस काढायची. आठवा, आपण सूट आणि कमिशन मध्ये पाहिलं, तिथं लेक्चर मध्ये शिकलो की आपल्याला जर असं पर्सेंटेज दिलं की आपल्याला 100 हा आकडा फायनली मदत करतो. कारण बघा या ठिकाणी त्या वस्तूची खरेदी किंमत समजा किती मानली? समजा खरेदी किंमत आपण मानली किती माहिती का? खरेदी किंमत जर 100 रुपये मानली, किती मानली? खरेदी किंमत किती मानली? 100 रुपये मानली. 100 रुपये मानली. डिस्काउंट किती आहे? 7%. म्हणजे 100 रुपये खरेदी किंमत मांडला, त्या 100 रुपयावर 7 रुपये डिस्काउंट. तर मला सांगा याची विक्री किंमत किती आली? 93. म्हणजे खरेदी किंमत 100, त्यावेळेस डिस्काउंट नंतर विक्री किंमत किती होते? विक्री किंमत 93 रुपये. एवढं कळलं का? खरेदी किंमत 100 असेल तर विक्री किंमत तेवढी असेल. फायनल. मग तुम्हाला ही कोणती किंमत? ग्राहकास ती वस्तू कितीला मिळते? खरेदी किंमत जर त्याच्यावर लिहिलेली किंमत जर म्हणजे त्यावर लिहिलेली किंमत जर 100 रुपये असेल, ती वस्तू कितीला डिस्काउंट मध्ये कितीला मिळते? 93 रुपयाला. मग त्याच्यावर तुम्हाला डिस्काउंट नंतर एवढी मिळते, तर ती वस्तू कितीला विकली ग्राहकास? एवढ्या रुपयाला विकली. तर तिची कोणती किंमत काढायची? खरेदी किंमत. माहित नाहीये म्हणून किती रुपये मानलं? एक्स मानलं बेटानं. आता तिरकस गुणाकार हे याच्यानंतर आपल्याला सुटतंय का होईल? 93 मल्टिप्लाय बाय एक्स. आणि इथं बघा काय झालं, इथं यांचा गुणाकार करा. ओके, हे झालं गुणाकार. आता कॅल्क्युलेशन तर तुम्हालाच करायचंय. काय होईल कॅल्क्युलेशन? एक्स ची किंमत काढायची. एक्स इज इक्वल टू काय बघा? 3813 गुणिले 100. हे बघा हे 93 गुणाकारात हिथं आल्यावर भाग करा. आता कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन फास्ट तुम्ही करायचंय का करून देऊ? बरं सांग. चला 93चा पाडा म्हणा नाही येत तर दोघाला 3 ने भाग जातोय, वर आणि खाली. बघा 3 त्रिक 9, 3 एक 3. इथं 3 ने दिला, वर सुद्धा 3 ने. 3 एक 3 झालं. 3 दुने 6, हातचे आले 2, 21 झाले. 3 7 21 आणि 3 एक 3. मग परत 31 न भाग द्या. 31 एक 31. 31 चोक 31 चोक किती? 31 चोक 124. उरले परत 3. इथं लिहिले 3. किती झाले सांगा? 31 झाले. परत 31 एक 31. म्हणजे इथं फायनली काय आलं? 41 मल्टिप्लाय बाय 100. आणि करा बरं मल्टिप्लिकेशन. गुणाकार केल्यानंतर उत्तर तुम्हाला मिळणार आहे बेटांनो. काय झालं? पर्याय क्रमांक किती लॉक करू? बोला. खरेदी किंमत किती आली?
एक्स मानली होती. एक्सची व्हॅल्यू किती आली? एक्सची व्हॅल्यू आली किती बघा, ही आली. आहे का उत्तर? शोध घ्या. आन्सर 1 फायनल. ओके, समजतंय? चला कमेंटमध्ये तुम्ही उत्तर टाका. कमेंटमध्ये उत्तर, तुमच्या पण उत्तर पाहिजेच रे, तर मजा येते. जिवंत माणसासारखं जगा. लेक्चर पाहताना असं आळसल्याला नको. बेटर नीट बस, नीट बस. नाहीतर लेक्चर बघतोय आळू की पिळे की नको देऊ रे. तसं असेल तर बघूच नको, वाटवळ नको करू. कल्याणकर, खालीलपैकी अपरिमेय संख्या खालीलपैकी परिमेय संख्या कोणती? परिमेय ओळखायची. परिमेय संख्या ओळखायची आहे. परिमेय संख्या ओळखायची. परिमेय संख्या कशाला म्हणतात आणि अपरिमेय कशाला म्हणतात हे आपण चांगलं शिकलोय. जे कधी ह्या रूटच्या बाहेर निघत नाहीये त्याला म्हणतात अपरिमेय. कोणती? अपरिमेय. मग मला सांगा की हे स्क्वेअर रूट ऑफ 2, 2चं स्क्वेअर रूट निघतंय का? इथं किती आहे? ऑर्डर याची काही नाही, नसेल दिली तर किती असते? 2. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 2, 2चं स्क्वेअर रूट निघतंय का? नाही. हे बाहेर येणार आहे का? येणार नाही. म्हणजे ही झाली कोणती? अपरिमेय, इरॅशनल. अपरिमेय ही झाली अपरिमेय बेटांनो. परत इथं बघा 2चं स्क्वेअर रूट निघतं का? 4 - स्क्वेअर रूट ऑफ 2. हिथंही बाहेर येणार नाही. ही सुद्धा काय झाली? अपरिमेयच झाली. अपरिमेयच झाली फायनली. बरं, ही अपरिमेय झाली. त्याच्यानंतर ही तर निघत नाही बाहेर, ही सुद्धा काय झाली? अपरिमेयच झाली. आणि आता मग उरलं ते, मग तिथं बाहेर कसं निघल काय बघा. इथं सोडवतोय 2 टाइम्स. इथं आहे क्यूब रूट ऑफ 8, 2 टाइम्स क्यूब रूट ऑफ 8. क्यूब नावाच्या चॅप्टर मध्ये आपण शिकलो. इथं 2. हे क्यूब रूट फाइंड करायचंय. कुणाचं? 8चं. 8चं क्यूब रूट निघतंय रे. किती? 8चं क्यूब रूट निघाला तर किती आलं? 2. आणि फायनली हे 2 × 2 हे झालं 4. आणि 4 ही कोणती संख्या आहे? परिमेय आहे, रॅशनल नंबर आहे. कोणता? These are the rational number. This is the rational numbers. आणि आम्हाला काय ओळखायचं सांगितलंय बेटा? खालीलपैकी परिमेय. मग पर्याय क्रमांक हा 4 लॉक करतोय. हे समजलं असेल तर पुढचा क्वेश्चन घ्या. आता पुढचा क्वेश्चन कसा येईल बघा. पुढचा क्वेश्चन बघा, थोडा विचार करा. पुढचा क्वेश्चन काय होईल? याचं काय काढायचंय बघा. क्यूब रूट. परत इथं स्क्वेअर रूट फाइंड करायचं ह्या नंबरचं. मग इथं किती आहे? या ठिकाणी आपण पाहू. इथं दिसत नसेल म्हणून क्लिअर लिहितोय. इथं क्यूब रूट आणि इथं काय आहे? स्क्वेअर रूट. म्हणजे अगोदर आतलं फाइंड करायचंय. अगोदर काय फाइंड करायचंय माहितीये का? याचं स्क्वेअर रूट फाइंड करायचंय. इथं ऑर्डर 2 आहे. म्हणजे मला 0.11764 ह्याचं फायनली इथं ऑर्डर 2 आहे. काही नाही, स्क्वेअर रूट काढायचे. स्क्वेअर रूट कसं काढायचंय? 7वीला झालंय सगळीकडे. म्हणजे स्क्वेअर रूट काढायचे. मग डेसिमल नंतर किती नंबर्स आहेत? 1 2 3 4 5 6. मग जर 6 नंबर असेल तर स्क्वेअर रूट काढल्यानंतर त्याचे अर्धे असतात. म्हणजे डेसिमल नंतर 3च नंबर असतात. मग आता परत याचं स्क्वेअर रूट किती येईल रे? याचं स्क्वेअर रूट येणार आहे. किती येणार आहे माहिती का? 0.343 हे येईल याचं स्क्वेअर रूट. आणि मग स्क्वेअर रूट काढल्यानंतर परत काय काढायचंय रे? क्यूब रूट काढायचंय. 0.343 आणि याचं क्यूब रूट
तुम्हाला निघतंय किती 343चं क्यूब रूट किती येत आहे 7 येत आहे. पण दशांश नंतर किती अंक आहेत 1 2 3 क्यूब रूट काढल्यानंतर किती राहील एकच राहील म्हणजे हे याचं आन्सर. तर येतं कळलं आन्सर कुठं आहे पर्याय क्रमांक ही लॉक करतोय. पण तुम्ही स्क्वेअर रूट हे कसं डायरेक्ट लिहिलं पाहूत कसं काढायचंय बघू तिथं एकदा पहा. स्क्वेअर रूट काढतोय याचं काढा स्क्वेअर रूट याचं स्क्वेअर रूट काढायचंय फॅक्टर पाडायचे. सगळ्यात अगोदर भाग कशाने जाईल रे 2नी जात नाही 3नी जात नाही डायरेक्ट ह्याला भाग जाणार आहे 7नी. फॅक्टर पाडून घेऊ 7 1 7 7 1 7 किती उरले परत इथं 4 उरले झाले 47 7 सख 42 परत किती उरले 3 हितलेले झाले 36 7 5 35 कळतंय का 7 5 35 बाप नसेल कळत परत एकदा 7 न भाग जातोय का बघा जातोय का 7 न नाही जात 3 न जातोय का कशाने द्यायचं बरं त्याने द्या चला तुम्हाला ज्यानं भाग द्यायचा ना त्याने द्या. 3 जाईल का बघा 3 3 9 हातचे आले 2 परत किती आले सांगा 3 9 27 3 2 6 जाणार आहे का नाही 3 न नाही जाणार 6 न जाणार नाहीये 7 न पाहू 7 न नाही गेला तर 8 न द्यायचा का नाही 9 न द्यायचा का नाही डायरेक्ट 11 द्यायचा 11 नाही दिला तर 13 द्यायचा 13 न नाही गेला तर मग परत कशाने द्यायचा 17 न द्यायचा. अशा पद्धतीने आपल्याला ते फाइंड करायचं. मग कसं होईल 7 1 बाबा 7 1 7 7 1 7 किती उरलेले 4 इथं झाले किती बघा 47 किती झाले 47 झाले 7 सख 42 परत उरले 5 7 8 56 परत भाग नाही 0 7 7 49 परत बघा बरं 7 न 7 दुने 14 हातचे आले 2 7 चौक 28 भाग नाही गेला 0 7 1 7 परत 7 न जातोय का बघा देत राहायचं पाऊत 7 3 21 हातचे आले परत किती 3 मग ही झाले 30 7 चौक 28 परत किती उरले रे 2 7 3 21 परत बघा 7 न जाईल 7 चौक 28 परत उरले 6 7 9 63 परत किती न 7 न 7 7 49 परत 7 न 7 1 7. आता मला काय काढायचे रे वर्गमूळ काढायचे स्क्वेअर रूट फाइंड करायचे. स्क्वेअर रूट फाइंड करताना सारख्यांचे दोघांचे गट करायचे. पहा 1 मिनिट फोन आला दोघांचे गट पहा ह्याचा पहिला गट हा दुसरा गट तिसरा गट प्रत्येक गटातून एक जणाला बाहेर काढायचे. प्रत्येक गटातून एक जणाला बाहेर काढायचे. ह्यातून 7 काढला ह्यातून 7 काढला ह्यातून 7 काढला आणि ह्यांचा गुणाकार काय होईल बघा 7 × 7 × 7 झालं 343 आणि मग 343 हे लिहिलं दशांश नंतर 6 अंक असतील तर स्क्वेअर रूट घेतल्यानंतर हाफ करायचा म्हणजे 3 राहिलं हे झालं याचं स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर रूट काढलं क्यूब रूट काढलं. लक्षात आलं समजलं असेल तर नेक्स्ट क्वेश्चन बारकाईने क्वेश्चन बघून घ्या. हे झालेलं आहे पहा आता काय सांगितलंय एक्स आणि वाय मध्ये कोणतं चलन आहे समचलन आहे. एक्स आणि वाय दोस्त आहेत एक्स आणि वाय एका पार्टीचे आहेत एक्स आणि वाय एक्स समचलन वाय एक्स आणि वाय एका पार्टीचे आहेत एकाच पार्टीचे आहेत एक्स आणि वाय कसे आहेत एका पार्टीचे आहेत. त्याच्यानंतर एक्स आणि वाय समचलन यांच्यामध्ये कोणतं चलन आहे समचलन. परत वाय आणि झेड मध्ये कोणतं चलन आहे व्यस्त चलन आहे. हित कोणतं चलन आहे समचलन हित आहे समचलन हित कोणतं आहे दोघांमध्ये व्यस्त चलन. आता एक लक्षात ठेवा एक्स आणि वाय एका पार्टीचे कळलं एक्स आणि वाय एकाच पार्टीचे माणसं आहेत एक्स आणि वाय एका पार्टीचे सम आहेत. परत वाय इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू झेड तर एक्स सुद्धा ह्याच्यासोबत कसा असणार आहे इनव्हर्सलीच असणार आहे कारण एक्स आणि वाय एका पार्टीचे
लक्षात येत आहे का? आणि वाय आणि हे झेड इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. मग एक्स आणि वाय सुद्धा, एक्स आणि झेड सुद्धा कोणते प्रोपोर्शनल? इनव्हर्सली. मग कोणतं बरोबर आहे बेट्यांनो? पटपट सांगा. तर एक्स आणि झेड मध्ये कोणता संबंध राहील? हा संबंध राहील. मग हे पर्याय क्रमांक 3 लॉक करतोय. एक लक्षात ठेवा, लक्षातच पाहिजे. आता बेट्यांनो, बैलगाडी आहे, बैलगाडीचं हे चाक, बैलगाडीचं हे काय? चाक. बैलगाडीचं चाक, चाकाचा व्यास दिलाय. व्यास किती दिलाय चाकाचा? बघा, चाकाचा व्यास दिलाय 1.4 मीटर व्यास दिलाय. त्याच्यानंतर बैलगाडीला किती अंतर जायचंय? अंतर, एकूण अंतर किती आहे बघा. बैलगाडीला जायचं अंतर दिलंय, किती दिलंय बघा, 1.1 किलोमीटर. बेट्यांनो, सगळंच एका युनिट मध्ये करा ना, सगळं एका युनिट मध्ये करा. मग अंतर मीटरचं किलोमीटर करायला सोपं का किलोमीटरचं मीटर? मग पहा, या 1.1 एका किलोमीटर मध्ये असतात 1000, आणि मग किती झालं सांगा? 1100 मीटर हे झालं युनिट. म्हणजे 1100 मीटर अंतर जाण्यासाठी किती फेरे मारावे लागतील? एका फेऱ्यातलं अंतर, चाकानं एक पूर्ण राऊंड मारला तर किती अंतर कव्हर होतं? परिघा एवढं. एका फेऱ्यातील अंतर किती सांगा? एका फेरीतील अंतर, एका फेरीतील अंतर किती असतं? एका फेरीतील अंतर किती असतं? चाकाची एक फेरी मारली तर अंतर असतं चाकाचा परिघ. चाकाचा काय? परिघ. आणि चाकाच्या परिघाचं सूत्र काय? तर चाकाचा आकार वर्तुळाकृती म्हणजे वर्तुळाचा परिघ. वर्तुळाच्या परिघाचं सूत्र काय? पाय डी. हे चाकाच्या व्यास दिला असेल तर ते वापरा. त्रिज्या दिली असेल तर काय वापरा? 2 पाय आर वापरा. हे त्रिज्या दिली असताना आणि हे व्यास दिला. मग पायची किंमत माहिती आहे. पायची किंमत किती? 22/7. आणि इथं बघा डी 1.4. कॅल्क्युलेशन तुम्हाला आलंच पाहिजे. नाही आलं तर मग 8वीच्या लायकीचे आपण आहोत का? 7 1 7, इथं भाग नाही. 0.2. 7 दुने 14. ह्यांचा गुणाकार करा रे. 22 गुणिले 0.2 गुणाकार 22 दुने 44. दशांश नंतर एक अंक. एका फेरीतील अंतर चाकानं एक असा राऊंड मारला की किती अंतर कव्हर होतंय? एवढं. मग किती अंतर जायचंय? 1100 मीटर. एकूण काय काढायचंय? फेरे. फेऱ्यांची संख्या, एकूण किती फेरे होतील ते काढायचंय. एकूण फेरे. मग टोटल अंतर भागिले टोटल अंतर किती आहे? 1100 मीटर भागिले हे मीटर. एका ह्याच्यात आता खालचा 0 दशांश कमी करायचा असेल तर वर काय द्यावा लागतो? 0 दिला. हे झालं. सॉरी, आता बघा हे झालं. आता कॅल्क्युलेशन बघा. 11 चोक कॅल्क्युलेशन तुम्ही करा फास्ट. 11 चोक 44. 11 चोक 11 1 11. 0 0 0 द्या. 4 1 4 भाग द्या. 4 दुने 8 आणि हा भागाकाराला 250. किती फेरे मारावे लागतील? 250. हे झालं आमचं आन्सर. 250 झालं. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन. तळाचा व्यास, एक वृत्तचिती आहे. तळाचा व्यास किती आहे बघा. वृत्तचितीचा आकार असा असतो बेटांनो. वृत्तचिती म्हणजे अशी असते. शिकलो इयत्ता 8वीला शेवटचं प्रकरण, सेकंड लास्ट चॅप्टर आहे. वृत्तचितीचा व्यास दिलाय, व्यास सांगितलाय. हे अंतर किती दिलंय बघा. व्यास दिलाय
7 सेंटीमीटर, व्यास किती दिलाय 7 सेंटीमीटर. त्याच्यानंतर त्याची उंची दिली, हाईट किती दिली सांगा 28 सेंटीमीटर. हे बघा हेही झालं. त्याच्यानंतर काय केलंय, ती अख्खी वितळवली, भरीव अशी वृत्तची ती वितळवली. त्याच्यापासून काय तयार केली, अशी तार, लंबी तार तयार केली. आणि तारेचा आकार सुद्धा कसा असतो, गोल असतो. वृत्तचित्रित असते पण एकदम छोटा असतो. मग तुम्हाला तारे वितळून त्यापासून ही जी तारे ना, तारेचा व्यास दिलाय, तारेचा व्यास किती दिलाय 2 मिलीमीटर. 2 मिलीमीटर ह्या गोष्टी दिल्यात आणि तुम्हाला काढायच्या तारेची लांबी. मग मला सांगा, ही वृत्तचित्ती वितळवली, त्यापासून तार अख्ख्यापासून केली, तर याचं घनफळ आणि याचं घनफळ काय असणार आहे, सारखंच. म्हणजे आपल्याला याचं घनफळ काढायचंय, याचंही घनफळ काढायचंय. म्हणजे अगोदर वृत्तचित्तीचे घनफळ काढूया. काय काढू, वृत्तचित्तीचे घनफळ. कसं होईल, वृत्तचित्तीचे घनफळ. मग वृत्तचित्तीच्या घनफळाचं सूत्र पाठच पाहिजे. काय सूत्र माहिती का, पाय आर वर्ग एच. हे वृत्तचित्तीच्या घनफळाचं सूत्र आहे. मग आता काय लागतंय, रेडियस लागते. व्यास दिलाय, मग रेडियस त्याच्या अर्धी 7/2 म्हणजेच किती आलं सांगा बरं, 3.5 सेंटीमीटर ही आली रेडियस. 3.5 ही काय आली रेडियस. मग आता वृत्तचित्तीचे घनफळ काढतोय, सूत्रात किमती टाकू. 22/7 पायची किंमत, रेडियस किती आहे रे 3.5 गुणिले 3.5 वर्ग आहे म्हणून. आणि हाईट दिली आहे वृत्तचित्तीची 28. कॅल्क्युलेशन बघा, 7 × 7 7 × 7 7 चौक 28. म्हणजे याचं फायनल गुणाकार करून घेऊ नका, कारण नंतर सोपं जाणार आहे. गुणाकार केला तर गुणाकारामध्ये वेळ जाईल. त्याच्यापेक्षा हे झालं कुणाचं घनफळ रे, वृत्तचित्तीचं घनफळ. हे झालं फायनली. याला बघा, ये फायनल ये मिळालं, ये तो मिल गया अब भी. आता मग ये तर फायनल मिळालं रे. मग आता मला घनफळ कुणाचं काढायचंय, परत तारेचं. तुम्हाला एक माहितीये, तारेचं घनफळ आणि वृत्तचित्तीचं घनफळ काय असतं, सारखं. मग तारेचं घनफळ काढू. कुणाचं, तारेचे घनफळ. तारेचा आकार सुद्धा कसा रे, वृत्तचित्ती सारखाच. मग त्याचंही सूत्र काय, पाय आर वर्ग एच. पायची किंमत किती आहे 22/7. रेडियस माहिती आहे मिलीमीटर, व्यास आहे. रेडियस माहित करायची, रेडियस किती आली ह्याच्या अर्धी म्हणजे 1 मिलीमीटर आली. पण इथं आपल्याला युनिट कशात दिलंय, सेंटीमीटर. मिलीमीटरचं सेंटीमीटर मध्ये रूपांतर करायचे, म्हणजेच काय होईल सांगा बरं, हे 0.1 सेंटीमीटर. 10 भाग द्यायचे. हे कन्व्हर्जन तुम्हाला माहिती आहे, कन्व्हर्जनला वेळ द्यायची गरज नाही. मग इथं काय आलं 0.1 इंटू 0.1 इंटू एच. आणि घनफळ तर किती आहे रे, तारेचं घनफळ आणि हे घनफळ सारखंच आहे. म्हणजेच काय झालं 22 गुणिले 3.5 गुणिले 3.5 गुणिले 4. आता कॅल्क्युलेशन कुठं करता येतंय का बघा, कॅल्क्युलेशन महत्वाचं आहे. कॅल्क्युलेशन हे 7 भाकरात इकडं आल्यावर गुणाकारात कॅल्क्युलेशन इकडं करूत आपण. हे बघा 22 गुणिले 3.5 गुणिले 3.5 मल्टिप्लाय बाय 4. हे 7 भाकरात इकडं आल्यावर गुणाकारात गेले बेट्यांनो, गुणाकारात गेले. मास्तर म्हणतोय गुणाकारात तर गुणाकारात. मग इथं काय उरलं रे, इथं उरलं 22 गुणिले 0. काय रे 0.1 इंटू 0.1 इंटू एच. आणि एच काढायचे, एच तर फायनल करायचे. अपन को तो क्या निकालने का है एच. मग बघा हे अख्खं गुणाकारात
हे सगळं गुणाकारात एच काढायचंय, म्हणजे हे गुणाकारातलं इकडं आल्यावर कुठं झालं भागाकार, एका बाजूला काय राहिलं फक्त एच राहिला, म्हणजे एच इज इक्वल टू काय राहतंय बघा 22 गुणिले 3.5 3.5. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला फास्ट येणार आहे, तुम्हाला समजून देण्यासाठी स्लो करतोय मी. हे गुणाकारात इकडे आल्या भागाकारात 22 गुणिले 0.1 इंटू 0.1. आता कॅल्क्युलेशन काय काय कॅन्सल होईल बघा. कॅन्सल काय होतंय बघा, हे 22 गेले, हे बघा हे 22 कॅन्सल. आता दशांश नंतर इथं किती अंक आहे 1, इथं सुद्धा किती अंक आहे 1च, इथं दशांश नंतर 1 अंक, म्हणजे काय उरलं फायनल बघा बरं, इथं उरलं 35 गुणिले 35 गुणिले किती 7, आणि खाली उरलं 1 गुणिले बघा काय 1 गुणिले 1, म्हणजे गुणाकार करून टाका, ह्यांचा गुणाकार करा, का होईल याचा गुणाकार 5 5 25 पा 5 5 25 आणि याचा गुणाकाराला 1225 गुणिले 7. करा बरं कॅल्क्युलेशन, 1225 गुणिले 7 गुणाकार करा, ते सेंटीमीटर मध्ये आपल्याला उत्तर मिळेल. करा गुणाकार, 7 5 35, हातचे आले 3, 7 5 35, हातचे किती आले 3 आले, आणि परत 7 दुने 14, 14 आणि 3 हातचाला परत 1, परत काय 7 दुने 14, 14 आणि हातचा आल्याला 1, किती झाले रे 15 ला 5, परत हातचा आला 1, 7 1 7, आणि बघा बरं सॉरी एक मिनिट काहीतरी कुठेतरी कॅल्क्युलेशन राहिलंय का बघा, एकच मिनिट, कॅल्क्युलेशन कुठेतरी काहीतरी राहिलंय का पाहावं लागणार आपल्याला. एक मिनिट हा, हे तर तारेचं घनफळ आलं, 7 भागाकार तिकडं आलं काय पाय आर वर्ग एच, ह्याची रेडियस मिळाली, याचही ह्या गोष्टी मिळाल्या. त्याच्यानंतर बघा परत 22 गुणिले 3.5 गुणिले 3.5 गुणिले 4 गुणिले 7 हे झालं. अरे आपलं एक राहिलं नाही इथं, इथून पहा या ठिकाणी इथं काय राहिलंय बघा, इथं बघा ह्यांचा गुणाकार किती आला, हे तर आपण कॅन्सल करतोय, इथं झालं 3.35 गुणिले 35 गुणिले इथं काय रे 7 चौक 28 भागिले इथं 1 गुणिले 1, आणि इथं फायनली आन्सर काय मिळालं, ह्यांचा गुणाकार करा किती आला 25, 5 5 25 आणि याचा भाग हे झालं 1225 गुणिले 28. हा गुणाकार करा बरं किती येतोय बघा, हा गुणाकार करा पटपट मला सांगा, 1225 गुणिले 28, गुणाकारात वगैरे वेळ जातो पण ते तुम्ही करायचा. 8 पंचे 40 ला 0, हातचे आले किती 4, 8 दुने 16 आणि 4 20, परत आले 0, हातचे आले 2, 8 दुने 16, 16 आणि पहा 8 दुने 16 आणि किती हातचे आले होते 2, किती आले 18 आलं, किती आलं 18 आलं बघा. त्याच्यानंतर परत काय झालं 8 1 8 आणि इथे किती आले 9 आले, परत इथं बघा 0, हातचा आला 1 5, परत इथं बघा काय होईल बेदुने 4, ओके, परत बे 1 बे काय होईल सांगा बरं 0 0 3, इथं आले हातचा आला 1, किती झाले 4 आणि इथं आलं 2, हातचा आला 1 3, आणि इथं फायनली आन्सर काय आलं 343 आणि किती 0 2 0. हे मिळालं कशामध्ये रे सेंटीमीटर मध्ये. आपल्याला आन्सर कशात काढायचं मीटर मध्ये, मग काढा बरं 343 मीटरचं सेंटीमीटर मध्ये भाग देताना 100 न भाग द्यायचा, करायचं 0 0 0, उत्तर आलं 343. हे झालं फायनल आन्सर मीटर मध्ये, हे झालं आन्सर.
इथं राहिलं होतं. चला पुढचा क्वेश्चन, वेळ गेला आपला. वाचून घ्या पटपट, क्वेश्चन वाचायचा तुम्ही, क्वेश्चन वाचून घ्या. काय सांगितलंय बघा, चौरस दिलाय, चौरसाची बाजू दिली 7. चौरसाची प्रत्येक बाजू किती असते? 7 असते. म्हणजे ही चौरसाची बाजू किती आली? 7. ही किती आली? 7 आली. हे तर फायनल झालं, एक माहित झालं का? मग तुम्हाला चौरसचं क्षेत्रफळ काढायचंय. अगोदर पहा, ह्याचंही क्षेत्रफळ काढायचंय चौरसाचं, आणि वर्तुळाचंही क्षेत्रफळ काढायचंय, आणि वर्तुळाच्या क्षेत्रफळामधून चौरसाचं क्षेत्रफळ वजा करायचे. मग तुम्हाला कुणाचं अंतर्लिखित म्हणजे रेखांकित केलेलं हे जे भाग आहे ना, त्याचं क्षेत्रफळ निघेल. मग आता तुम्हाला एक माहिती, चौरस आहे हा त्याचा डायगोनल, चौरसाचं क्षेत्रफळ तर निघणारच आहे. चौरसाचं क्षेत्रफळ तुम्ही सरळ सरळ काढू शकता. कसं रे? चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र तुमच्या जवळच आहे. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग, आणि बाजूचा वर्ग म्हणजे 7चा वर्ग. 7चा वर्ग किती आला? 49 सेंटीमीटर वर्ग. हे तुम्हाला चौरसाचं क्षेत्र मिळालं. पण वर्तुळाचं काढायचं असेल तर वर्तुळाची त्रिज्या माहित पाहिजे, पण त्रिज्या माहित नाहीये. पण त्रिज्या माहित करायचं असेल तर हा व्यास आहे, म्हणजे व्यास काढावा लागेल. म्हणजेच आम्हाला अगोदर AC हा व्यास आहे, ACचं माप काढायचं. ACचं काढलं की त्रिज्या मिळणार आहे. आणि तुम्हाला एक फायनली काही गोष्टी माहित आहेत. काय माहित आहे रे? हे चौरस आहे, याचं माप 7, याचं 7, तर याचं किती असतं? पहा, याला नाव दिलंय ADC आणि इथं बी. ACचं माप किती असतं? ACचा वर्ग बरोबर याचा वर्ग किती रे? 7चा वर्ग किती? डायरेक्ट करू, 49. या दुसऱ्याचा वर्ग 49, पायथागोरस थेरम वापरलं, किती आलं? 98 आलं. 98चे फॅक्टर पडले 2 गुणिले 49, आणि मग AC किती आलं? ACचं माप आलं किती? ह्याचं बाहेर आले, ह्याचं वर्गमूळ निघत नाही असं. म्हणजे तुम्हाला डायमीटर किती आला? डायमीटर हा आला. तुम्हाला काढायचंय काय? रेडियस. रेडियस किती असेल सांगा बरं? याच्या अर्धी म्हणजे ह्याला कितीने भाग द्यायचा? 2. ही मिळाली रेडियस. आता तुम्हाला कुणाचं क्षेत्रफळ काढायचंय? वर्तुळाचं क्षेत्रफळ काढा. वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र, वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर काय? पाय r चा वर्ग. जरा फास्ट करा. पाय r चा वर्ग, पायची किंमत 22/7. रेडियस किती आली? ही आली 7 टाइम्स √2/2 मल्टिप्लाय बाय 7 टाइम्स √2/2. हे वाचताही आलं पाहिजे. कॅल्क्युलेशन पटपट पटपट. हे बघा का होईल? 7 × 7, 7 × 7 गेलं. त्याच्यानंतर हे बघा 11 × 1 इथं आला 11. त्याच्यानंतर इथं बघा काय मिळालं? 11. त्याच्यानंतर √2 2 वेळेस √2 असेल तर काय होतं? 2 होतं /2. मग इथं आलं 1 आणि किती आले सांगा बरं? इथं काय मिळालं? पाय r चा वर्ग आणि गुणिले किती? हे 7. काय सांगा बरं? 11 गुणिले 7. तुम्हाला वर्तुळाचं क्षेत्रफळ मिळतंय किती? 77. तुम्हाला काढायचं ह्या भागाचं. मग रेखांकित भागाचं किती? तर वजाबाकी करा. रेखांकित भागाचं क्षेत्रफळ, वर्तुळाचं क्षेत्रफळ 77, चौरसाचं किती आले? 49. वजाबाकी करा. वजाबाकी तुम्ही सांगा. आता वजाबाकी सांगा. 28 वजाबाकी येईल. पर्याय क्रमांक हा लॉक करतोय 4.
पर्याय क्रमांक लॉग नक्कीच लेक्चर बघा. ह्याच्या अगोदरचे कन्सेप्टचे लेक्चर बघा, तुम्हाला समजेल. कन्सेप्टचा सराव झाला की हे 1 मिनिटात सुटतं. पुढचं काहीच दिलंय बघा. आता क्यूब रूट काढायचंय. क्यूब रूट पार्टच पाहिजेत बेट्यानं. 20 पर्यंत तुम्हाला क्यूब रूट पार्ट पाहिजेत. मग ह्याचं उत्तर अर्ध्या मिनिटात सांगता येईल. क्यूब रूट पार्ट पाहिजे. क्यूब रूट सांगा. 1728चं क्यूब रूट किती? 1728चं क्यूब रूट सांगा. याचं क्यूब रूट 12 आणि याचं क्यूब रूट किती? 17 आणि ह्या दोघांचा गुणाकार करा. गुणाकार करा. 12 12 84. अच्छा आले 8. 12 1 12. 12 आणि 8 किती? बोला 20. गुणाकार तर हा आला. आन्सर आहे का शोध घ्या. आन्सर पर्याय क्रमांक 3 लॉक करतोय. सोपे सोपे. क्यूब अँड क्यूब रूट माहित पाहिजे. कमीत कमी 20 पर्यंत उत्तर. आता याचे फॅक्टर पाडायचे. याचे फॅक्टर पाडायचे कशाचे बघा. 375 एक्सचा वर्ग वजा 81 वायचा घन आहे ना, क्यूब आहे. याचे फॅक्टर पडायचे. हे एका ह्याच्यात बसतंय. कोणत्या? ए क्यूब मायनस बी क्यूब मध्ये बसतंय का बघायचंय. याचं काय आहे? पहिल्या ब्रॅकेटमध्ये दोघांची वजाबाकी, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. हा एक्सपान्शन फॉर्म्युला डायरेक्ट आहे. तुमचा पाठ पाहिजे. पण हे त्या फॉर्म्युल्यात बसतंय का शोध घ्या. नाही बसत. 375चं क्यूब निघत नाही. क्यूब रूट निघत नाही. 81 निघत नाही. मग ह्याच्यातून कॉमन निघतंय. 3 कॉमन काढले. काय कॉमन काढले? 3 कॉमन काढले. 3 कॉमन काढले. तिथं करायला बघा. नसल तर समजून देण्यासाठी बघा. या ठिकाणी 375 म्हणजेच काय रे? 375 म्हणजेच काय? 3 गुणिले 125 एक्स क्यूब झालं. इथं 81 म्हणजे 81चं क्यूब रूट निघत नाही. पण 3 गुणिले काय? 27 आणि वायचा क्यूब. बेट्यांनो आता दोघाकडं 3 3 आहे. हा 3 आणि हा 3 कॉमन निघल. मग इथं 3 निघाला बाहेर. उरलं काय? 125 एक्स क्यूब. फॉर्म्युले पाठ असतील तर लगेच सुटतंय वायचा क्यूब. आता हे बसल आमच्या या फॉर्म्युल्यात. कसं बघा. इथं 3. इथं काय रे? इथं काय होईल बघा. याचं 125चं क्यूब रूट काय? 5. 5x ब्रॅकेट क्यूब. आठवत असेल 3y ब्रॅकेट क्यूब. आणि आता पहा ये बसलं आमच्या फॉर्म्युल्यात. बघा ए क्यूब मायनस बी क्यूब. ए क्यूब मायनस बी. पहिल्या कंसात दोघांची वजाबाकी. वजाबाकी काय सांगा? 5x मायनस 3y. ई झालं पहिल्या कंसात. दुसऱ्या कंसात एचा स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर 5चा वर्ग 25 एक्सचा वर्ग एक्स वर्ग. साइन काय आहे बघा? ॲडिशन. नंतर गुणाकार ए गुणिले बी. ह्या दोघांचा गुणाकार केला. 5x गुणिले 3y 5 3 15 15 आणि एक्स गुणिले वाय एक्स वाय. परत प्लसचं साइन आहे. बीचा स्क्वेअर. बीचा स्क्वेअर सांगा. 3चा वर्ग 9 वायचा स्क्वेअर वाय स्क्वेअर. आणि बघा पर्याय क्रमांक शोध घ्या. पटपट पटपट पट. हे कुठं आहे? 3 टाइम 5x मायनस 3y. बघा पर्याय क्रमांक किती? बघा दिसतंय का? आन्सर डायरेक्ट काढलाय आपण. हे झालं आन्सर. नेक्स्ट. हे बघा घनाकृती ठोकळा आहे. असा घनाकृती असा ठोकळा आहे. त्याच्या कडा दिल्यात. असा ठोकळा आहे. तुम्हाला देताना काय काय दिलंय हे शेवटच्या प्रकरणात आहे. आपल्याला 8वीला घनफळ पृष्ठफळ त्या प्रकरणात आहे. किती कडा आहेत?
कडा म्हणजे काय असतं? एजेस. कडाला काय म्हणतात? एजेस. 12 दिल्यात, हिची किंमत 12. पृष्ठे म्हणजे फेस. पृष्ठे म्हणजे काय? फेस. फेस किती आहेत बघा? 7 आहेत. आणि शिरोबिंदू काढायचे म्हणजे आम्हाला व्ही काढायचे. व्ही काढायचे काय? शिरोबिंदू म्हणजे व्हर्टेक्स. आणि ह्याचा फॉर्म्युला तुमचा पाठच असला पाहिजे. फॉर्म्युला असेल तर 1 मिनिटात. मग तुमचा फॉर्म्युला काय आहे बघा? एक फॉर्म्युला आहे, शेवटच्याच प्रकरणात आहे. फॉर्म्युला एफ प्लस पी इज इक्वल टू ई प्लस 2. ई जास्त असतं. एफ प्लस पी इज इक्वल टू ई प्लस 2. एफ ची किंमत किती? 7. ही माहीत नाहीये, बरं नका नसू द्या. ई ची किंमत किती आहे? 12. बरं ई ची किंमत 12 प्लस 2. आणि तुम्हाला काय काढायचं सांगा? इथं पहा, या ठिकाणी व्ही इज इक्वल टू ॲडिशन आली 14 आणि हे 7 प्लस इकडे आल्यावर मायनस. व्ही ची किंमत किती आली बोला? 7. पर्याय क्रमांक आहे का? 7 हा आहे का? 7 आहे. हा 7 आहे. हा 7 आहे. 7 क्लिअर. 7 क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन आपण 85 वा चाललाय. 4 क्रमागत समसंख्यांची बेरीज सम आहे. शब्द महत्वाचा. क्रमागत. त्याच्यानंतर समसंख्याची बेरीज एवढी आहे. तर त्या 4 संख्यामध्ये खालील पर्यायातील कोणती संख्या येणार नाही? नाही, नाही, येणार नाही, येणार नाही. मग आपल्याला माहिती आहे समसंख्या कोणत्या असतात? समसंख्या असतात पहा, 2, 2 नंतर 4, 4 नंतर 6, नंतर 8, नंतर 10. क्रमागत संख्येमध्ये फरक 2चा. किंवा पहिली क्रमागत संख्या जर समजा आपण पहिली क्रमागत संख्या 24 घेतली तर पुढची काय असेल? 26 असेल. त्याच्या पुढची 28 असेल. त्याच्या पुढची 30 असेल. त्याच्या पुढची 32 असेल. अशा क्रमागत. आज मग आता 4 क्रमांक संख्यांची समसंख्यांची बेरीज. समसंख्या आता समसंख्याची बेरीज 300 460 आहे. मग समसंख्या पहिली समसंख्या x मानली. समजा पहिली समसंख्या x मानली. दुसरी पहिली x मानली. पहिली काय मानली? x. त्याच्या पुढची काय असेल? 2 न वाढती. पहिली x आली. त्याच्या पुढची काय आली? x प्लस 2 आली. त्याच्या पुढची आली आणखी x प्लस किती झाली? 4 झाली. त्याच्या पुढची x प्लस काय झाली? 6 झाली. ह्या 4 क्रमांक संख्या दिल्या. कन्सेप्ट लक्षात आहे का? पहिली संख्या x असेल, पुढची x प्लस 2, नंतर x प्लस 4, x प्लस 6, x प्लस 8, x प्लस 10 अशा क्रमांक संख्या. ह्या सगळ्यांची 4 संख्या, 4 संख्याची बेरीज एवढी दिली. ह्या 4ची बेरीज करू. x प्लस ॲडिशन x प्लस 2 परत प्लस x प्लस काय रे? 4 परत काय? x प्लस काय रे? 6. यांची बेरीज किती आहे? 460. बरं बेरीज झाली बेट्यानो 460. बेरीज करा बरं. लाईक टर्म्स शोधा. ह्या लाईक टर्म x x x x किती x झालं? 4x 4x प्लस इथं 2 प्लस 4 प्लस 6 किती झालं? 2 प्लस 4 6 प्लस 6 किती झालं? 12 इज इक्वल टू हे झालं. आणि आता कॅल्क्युलेशन काय झालं? 4x इज इक्वल टू हे झालं. मग हे प्लस इकडं आल्यावर काय झाले? मायनस झाले. 4x ची किंमत किती आली? वजाबाकी करा. वजाबाकी आली 448. मग आता इथं बघा, हे या ठिकाणी गुणाकारात आहेत 4, इथं आल्यावर भागाकारात. आता कॅल्क्युलेशन तुम्हाला करता आलं पाहिजे. भागाकारात 4 1 4 4 1 4 4 1 4 4 2 8 म्हणजे x ची किंमत किती आली रे? मग पहिली संख्या काय आली रे आमची? पहिली संख्या x इज इक्वल टू 112. दुसरी त्याच्यामध्ये 2 ऍड व्हायचे. मग 112 अधिक पुढची संख्या काय होईल? 114 होईल. त्याच्यानंतर किती ऍड आहेत? 4 ऍड आहेत. मग काय दिले? 116. त्याच्यानंतर 118 क्रमागत समसंख्या. अशा पद्धतीने झाल्या. ह्या 4 झाल्या. मग आता कोणती नाही येणार? 116 येणार, 118
येणार, 120 येणार नाही, 112 येणार. म्हणजे पर्याय क्रमांक हे उत्तर आहे, हे येणार नाहीये. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. एका गावात 20 कुटुंब दिलेत, रोज दुधाची नोंद दिली, त्यावरून दुधाचा मध्य काढा. सगळ्यांची बेरीज करायची बेटा. बेरीज बेरीज चला. दूध, एकूण दूध काढायचंय. कुटुंब किती आहेत रे? 20. कुटुंब किती आहेत? कुटुंब आहेत 20. मग किती एकूण दूध आहे तेवढं काढा. बेरीज करा बरं. तळ्याच्या खुणाने करा किंवा तुम्हाला कशी करता येईल तशी करा. बेरीज करायची, बाकी काहीच नाही. बेरीज बघा बरं. हा 1, नंतर परत 1, 2 झालं. इथं परत दिसतोय का? 3, परत इथं 4, परत 5, 6, 7. 1 हा किती वेळेस आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. म्हणजे 1 लिटर न 7 कुटुंब आहेत. किती लिटर झालं? 7 झालं का सांगा? 7 झालं का? कुटुंब संख्या मोजा बरं. चल 1 मिनिट. सॉरी हे नाहीये. 1, 2, 3, 4, 5, 6 झाले. किती झाल्या? तळ्याची खुणा किती आल्या? 6. 1 लिटर. मग 1.5च्या भागावर किती कुटुंब आहेत? हा झाला 1.5. 1 झालं, 2, नंतर 3, नंतर 4. म्हणजे 1, 2, 3, 4. मग किती लिटर झालं? 1.5 लिटर न 6 लिटर झालं. त्याच्यानंतर काय रे? किती लिटर? हे 3. 3 लिटरचे किती कुटुंब आहेत बघा? 1, 3 बघा, इथं 2, 2च. म्हणजे 2, 1 आणि 2 किती? 3 लिटर वाले 2 कुटुंब. म्हणजे हे झालं बरं 6. त्याच्यानंतर आता 2 लिटर वाले बघा किती? 2 लिटर वाले 1, 2, 3, 4, 4. 1, 2, 3, 4. म्हणजे किती लिटर झालं रे? 8 लिटर झालं. आता उरलं काय? 0.5 लिटरचे कुटुंब किती आहेत बघा? मोजा. अर्ध्या लिटरचे कुटुंब किती आहेत? मोजा. हे झालं 1, 2, 2 झालं, 3 आणि 4. 1, 2, 3, 4. अर्ध्या लिटरचं म्हणजे दूध किती झालं सांगा? 2 लिटर झालं. बेरीज करा, पटपट करा बेरीज. बेरीज तुम्हाला करायची. बेरीज बघा, बेरीज किती झाली? पटपट बेरीज करा. एकूण बेरीज किती येईल सांगा? 6, 6, 6, 12, 6, 18, 18 आणि हे 20. किती लिटर झालं? 28 लिटर. मग 28 लिटर मध्य काढायचं आहे. म्हणजे दूध, सगळं दूध भागिले कुटुंबांची संख्या. म्हणजे 28 भागिले 20 करा बरं. 2.8 भागिले 2 काय झालं सांगा? बे आहे का? बोला. हे अशा पद्धतीने सराव पाहिजे. मॅथमॅटिक्समध्ये सराव महत्वाचा आहे. उत्तर झालंय. त्याच्यानंतर पुढचं बघा. 3 अंकी संख्येचा गुणाकार. गुणाकार दिलाय 3 अंकी संख्येचा. किती? एवढा. मसावी दिलाय. त्यापैकी मोठी संख्या ओळखायची. 1 मिनिट फोन आलाय. त्यापैकी बघा मोठी संख्या, 2 संख्याचा गुणाकार एवढा आहे. 3 अंकी संख्या कशा आहेत? 3 अंकी 2 संख्यांचा गुणाकार. 3 अंकी 2 संख्याचा गुणाकार हा आहे. किती आहे? 53,125 हा गुणाकार आहे. शॉर्ट ट्रिक सांगतो. गुणाकार एवढा आहे, मसावी तेवढा दिलाय आणि मग लसावी तुम्हाला काढता येईल. पण शॉर्ट ट्रिक सांगतो. अंकी संख्या 3 अंकी आहेत म्हणजे ही 3 अंकी संख्या नाहीये. म्हणजे हे तर उत्तर असूच शकत नाही. मग भागाकार करायचा आहे. डायरेक्ट 225 न भाग द्या बरं. 225 न ह्याला भाग जातोय का बघा. 225 न याला भाग जातोय का बघायचंय. मग आता आम्हाला बेसचा 225 पाडा येत नाही. 25चा येतोय. 25 9 225. 25 9 200. 25 9 225 हे झालं. इथं 25 दुने 50. हातच्या आले 3. 25 1 25. उरले 6. इथं झाले 62. किती झाले? 62. परत 62 झाले.
मग 62 झाल्यावर 25 दुने 50, परत उरले किती 12 आणि हे झालं आणि 25 पाचे झालं. परत आता 9 न भाग द्या, 9 एक 9, 9 दुने 18, 9 दुने 18, उरले किती रे 3, परत 9 त्रिक 27 आणि उरले परत किती रे 3 उरले. 35 भाग जात नाही म्हणजे इथं भागाकार येत नाही. हा विषय क्लोज झाला. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर इथं भाग देऊ 53,125 ला भाग कशाने देऊत आता 425 न देऊत. भागावर 25 न भाग द्यायचा आहे, 25 न भाग द्यायचा, 25 एक 25, उरले किती बघा 25 एक 25, किती उरले पटपट सांगायचंय. किती उरले 7 उरले. किती उरले 7. मग काय झालं 25 त्रिक 75, इथं झालं 25 त्रिक 75. त्याच्यानंतर सॉरी 1 मिनिट, एकच मिनिट फोन येतो. सायलेंटवर फोन येतोय. एक मिनिट. आता इथं किती आहे 425, 425 आहे, भाग द्यायचा आहे. मग आता 25 न भाग जातोय का बघा दोघाला. 25 एक 25, 25 एक 25, उरले किती सांगा. किती उरले, किती उरले पटपट सांगायचं. उरले किती 17 उरले. 17 उरले. परत झालं 25 7 भाग गेला. इथं 25 न हा भाग गेला, वर द्यायचा 25 दुने 50. हे नाही अगोदर दिलंच आपण, हे असाच भाग आहे. 25 दुने 50, उरले परत 3, 25 एक 25, परत बघा किती उरले 6 उरले. 6 उरले झाले 625 म्हणजे इथं. त्याच्यानंतर 25 दुने 50, उरले 12 आणि 25 5 इथं गेला. परत आता 17 न जाईल का. 17 एक 17, 17 एक 17, उरले किती सांगा 4 उरले. इथं 17 एक 17, इथं झाले 4, इथं 42 राहिले. 17 त्रिक 51 नाही, 17 दुने 34, 17 दुने 34, उरले किती सांगा 6, 6 आणि 8 उरले 85. 17 पाचे 85 म्हणजे दुसरी संख्या किती मिळाली 125 आणि ही आहे 425. ह्या दोघांचा गुणाकार मात्र किती येतोय एवढा येतोय का बघा. 125 गुणिले 425 गुणाकार बघा एवढा येतोय का. एवढा गुणाकार येतोय. आणि मग ह्या दोघी 3 अंकी संख्या आहेत म्हणजे त्या ठिकाणी मोठी संख्या कोणती तर 425. हे आपलं आन्सर लॉक करतोय. हे आपलं आन्सर लॉक करतोय. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. सुषम षटकोनाच्या अंतरकोनाच्या मापांची बेरीज किती अंश असते. हा झाला. ह्या अंतरकोनांच्या मापांची बेरीज, पॉलिगॉनच्या अंतरकोनांच्या मापांच्या बेरजेचं एक सूत्र आपण पाहिलं होतं त्यावेळेस. पॉलिगॉनच्या अंतरकोनांच्या मापांच्या बेरजेचं सूत्र पाहिलं होतं. सूत्र काय आठवा. सूत्र आहे अंतरकोनांच्या मापांची बेरीज. अंतर कोनांच्या मापांची बेरीजचं सूत्र आहे. आठवा मापांची बेरीज बरोबर काय तर n-2 इंटू 180 डिग्री. हे सूत्र आहे. ह्या सूत्रात किंमत टाका, उत्तर मिळेल. उत्तर मिळेल. n म्हणजे किती. n म्हणजे बाजू. n म्हणजे काय रे बाजूंची संख्या. बाजूंची संख्या. n म्हणजे बाजूंची संख्या. मग इथं किती बाजू येत रे. षटकोन म्हणजे 6 म्हणजे काय झालं 6 वजा 2 गुणिले 180. मग बघा यांची वजाबाकी 4 गुणिले 180, 18 चोक 72 आणि शून्याला 0. हे आहे का बघा. पर्याय क्रमांक 4 हे आन्सर हे झालं. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा.
89वा क्वेश्चन आपल्याला सोडवायचा. बघा दशादशे रेट काय दिलाय, मुद्दल काय बघा, प्रिन्सिपल आहे 10,000. ओके झालं, प्रिन्सिपल दिलंय. त्याच्यानंतर रेट काय दिलाय बघा, आर दिलाय 10 दिलाय आणि मुदत यांची संख्या किती दिली, 2.5 वर्ष. आणि असं अर्धवार्षिक जर चक्रव्याज काढायचा असेल तर स्पर्धा परीक्षेमध्ये असा प्रश्न आला तर 1-1 वर्षाचं व्याज काढायचं, लवकर सुटलं जातं. मग सरळ व्याजच काढायचं अगोदर, आपण सरळ व्याज काढू. सरळ व्याजाचं सूत्र, चक्रव्याज विचारलंय पण सरळ व्याजाचं सूत्र काय आहे, पी गुणिले एन गुणिले आर भागिले 100. मग एक एक टप्प्याटप्प्याने जाऊ. पहिल्या वर्षाचं व्याज किती होईल सांगा, पहिल्या वर्षाचं व्याज काढतोय. पहिल्या वर्षाचं व्याज पीची किंमत 10,000 आहे का, पहिल्या वर्षाचं व्याज 10,000 गुणिले पहिल्या वर्षाचं म्हणजे वर्ष एकच धरायचं, 1 गुणिले आर पा आर एक किती एकाच वर्षाच्या आणि गुणिले आर, आर किंमत आहे 10 भागिले किती सांगा बरं 100. 0 0 0 0. पहिल्या वर्षाचं व्याज किती झालं 1,000. पहिल्या वर्षाची मुद्दल किती होती 10,000. आता दुसऱ्या वर्षाची मुद्दल किती झाली बघा, दुसऱ्या वर्षाची मुद्दल, दुसऱ्या वर्षाची मुद्दल म्हणजे पी किती झाला माहितीये का, हे 10,000 आणि हे अधिक 1,000 पहिल्या वर्षाचे व्याज म्हणजे किती झालं रे 11,000 झालं. आता दुसऱ्या वर्षाचं व्याज काढू, दुसऱ्या वर्षात ते एकच वर्षाचं परत बा व्याज बरोबर काय बघा, इथं व्याज बरोबर काय आलं सांगा, इथं 11,000 गुणिले 10 गुणिले 1 आणि भागिले 100. 0 0 0 0. काय झालं सांगा बरं, इथं व्याज किती आलं, किती आलं 1100. हे झालं 2 वर्षाचं व्याज. पहिल्या वर्षाचं व्याज 1,000, दुसऱ्या वर्षाचं व्याज हे. आता मला 2.5 वर्षाचं काढायचं, तिसऱ्या वर्षाचंही व्याज काढू. मग तिसऱ्या वर्षाची मुद्दल किती झाली सांगा, तिसऱ्या वर्षाची मुद्दल, तिसऱ्या वर्षाची मुद्दल, तिसऱ्या वर्षाची मुद्दल काय, ही दुसऱ्या वर्षाची मुद्दल काय होती, ही होती दुसऱ्या वर्षाची मुद्दल म्हणजेच 11,000 अधिक हे आलेलं व्याज म्हणजे किती 1100. मग किती झालं सांगा 12,000. किती होतंय 100. 12,100. आता तिसऱ्या वर्षाचं व्याज काढतोय, तिसऱ्या वर्षाचं व्याज म्हणजे परत 12,100. ते सूत्र 10 गुणिले 1 भागिले 100. 0 0 0 0. किती झालं सांगा 1210. हे तिसऱ्या वर्षाचं व्याज फायनली. पण मला विचारलंय काय 2.5 वर्ष, अर्ध वर्षाचं काढायचंय. हे झालं 1 वर्षाचं भागिले 2 म्हणजे अर्ध्या वर्षाचं. बेक बेसख 12 परत 0 बेसख 12 0 ला 0 झालं. हे तिसऱ्या वर्षाचं व्याज पूर्ण हे होतं पण अर्ध वर्षाचं हे झालं. म्हणजे पहिलं व्याज किती झालं रे, हे व्याज हे दुसऱ्या वर्षाचं व्याज आणि हे अर्ध वर्षाचं व्याज. एकूण व्याजाची बेरीज करा. 1,000 अधिक 1100 अधिक 605 करा बेरीज. इथं आलं 5 0 7 आणि इथं 2 आहे का बघा पर्याय करा. हे झालं आपलं फायनल आन्सर. आणि बेटांनो आता शेवटचा क्वेश्चन घेणार आहेत, व्यवस्थित पाहायचा आहे हा क्वेश्चन. बघा त्याला भाग दिलाय तर बाकी भाकार काढायचे, त्याला भाग दिलाय तर बाकी आणि भाकार काढायचे. त्याला भाग द्यायचा, भागाकार पद्धतीने काढा किंवा हे बघा
असं 8x³ मायनस भागिले किती रे 2x मायनस 3y ह्यांचा भागाकार आपल्याला करायचा आहे. हे एका फॉर्म्युल्यात बसेल. हे 8चं क्यूब रूट काय सांगा 2 2x ब्रॅकेट क्यूब झालं इथं मायनस 27चं 3y 3y ब्रॅकेटचा क्यूब. सोपी पद्धत सांगतोय. लगेच पाहिलं की तुमच्या कळलं पाहिजे कोणत्या पद्धतीने सोपं जाईल. हे पाहिलं की समजलं पाहिलं की कळलं की बस. आता बघा की इथं काय रे हे परत एका फॉर्म्युल्यात बसतंय काय a³ मायनस b³ फॉर्म्युला काय आहे सांगा बरं. पहिल्या कंसात वजाबाकी दुसऱ्या कंसात a² प्लस ab प्लस b². बघा इथं काय होईल सांगा. पहिल्या कंसात 2x वजा 3y हे झालं. दुसऱ्या कंसात a चा वर्ग 2 चा वर्ग किती 4 x चा वर्ग x वर्ग परत ॲडिशन दोघांचा गुणाकार किती आलं 6 xy परत प्लस 3 चा वर्ग 9 y चा वर्ग y वर्ग आणि भागिले काय भागिले 2x मायनस 3y. आता बघा हे आणि हे गेलं. फायनली काय उरलं 4x वर्ग प्लस 6xy प्लस 9y² मिळालं. हा भागाकार आला. पूर्ण भाग गेला. बाकी काय आली बाकी तर 0 आली. भाग गेलाय. मग हे बघा बरं उत्तर किती आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. अशा पद्धतीने मॅथमॅटिक्सचे आपण संपूर्ण प्रश्न घेतलेत. असेच प्रश्न परीक्षेला येत राहणार आहेत. तुम्ही त्याचा अभ्यास करा आणि प्ले स्टोअर असणार आपलं जे ॲप आहे तोले पाटील एज्युकेशन नावाचं ते ॲप काय करा इन्स्टॉल करून घ्या आणि संपूर्ण परीक्षा सोपी करून टाका. आपण इथं थांबतोय. सर्वांना बाय.